म्हणजे त्यांचा दुःखावेग, यांचं शांतपणा आणि त्याच्यावर तिसरा शंभूराजांचा रुद्र अवतार. ज्ञानेश्वर महाराजांची एक रचना आहे, विश्वाचे अर्थ माझ्या मनी रत्नाकर, जी मी अस्तित्वात होती. फक्त त्या एका शॉटसाठी जिमीचा खर्च करणे मराठी सिरियलच्या बजेटमध्ये, विच वॉज नॉट प्रॅक्टिकल. तो कॅमेरा आहे तो असा उलटा दोरीला बांधून वरती हुकवर टांगायचा. आजकाल तशीच अवस्था आहे दिग्दर्शकांची. हातपाय बांधलेले असतात आणि वाहत्या पाण्यामध्ये टाकून देतात आणि सांगतात पलीकडे जा आणि एवढ्या मिनिटात पोचलं पाहिजे. चेंजेस झालेत. बेसिकली आत्ता दिग्दर्शकाला कुठल्याही प्रकारचे अधिकार राहिले नाहीत, त्याला राईट्स राहिलेले नाही. कौतुक करण्यापेक्षा ट्रोलिंग करण्यात लोकांना जास्त आसुरी आनंद मिळतो. बाई पण भारी देवा एक हिट झाला तर सगळे बायकांचे प्रॉब्लेम, सुशिक्षित बायकांचे प्रॉब्लेम, वर्किंग बायकांचे प्रॉब्लेम, त्याच्यावरच सगळे सिनेमे यायला लागले. रवींद्र साठेकडनं मला खूप काही शिकायला मिळालं. तो आमचा रेकॉर्डिस्ट होता. ही इज बेसिकली अ बोनाफाईड ट्रेंड साऊंड इंजिनियर फ्रॉम FTI. एल्बोचा हा कोपरा कॅमेरामनचा आणि लेन्सवूडचा सेंटर हे एका लाईनमध्ये असतं. राज कपूरचा तर मी डाय हार्ड फॅन आहे. म्हणजे माझं दैवत आहे असं म्हणायला हरकत नाही. हॅलो, मी रुपाली तावरे. NP क्रिएशनच्या पॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आहोत विवेक देशपांडे या सरांसोबत. तर सरांकडे अनुभवाचं भलं मोठं गाठोड आहे. सो सर, आम्हाला परत तुमचा पॉडकास्ट कंटिन्यू करायला आवडेल. चित्रपट आणि मालिकेमध्ये जे सर तुम्हाला आतापर्यंत अनुभव आहेत त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. आपण कलावंत दोन गोष्टीसाठी काम करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या कामात ना आनंद मिळायला हवा असतो. पॉइंट. तर त्याला मी एक 2 शब्दांचं कपलेट केलेलं आहे. एक असतं जॉब सॅटिस्फॅक्शन, दुसरं असतं जेब सॅटिस्फॅक्शन. बरोबर. तर जेब सॅटिस्फॅक्शनसाठी मालिका आणि जॉब सॅटिस्फॅक्शनसाठी सिनेमा. अच्छा. हां. आणि काही अविस्मरणीय त्यातले काही मेमरीज चित्रपट आणि मालिकेमधले भरपूर असतील सर. तशा खूप आहेत. ते एक मगाशी सांगितली मी. तसे तुम्ही ऐतिहासिक मालिका पण भरपूर केल्यात, तर त्यातला तर भरपूर असतील. त्याच्यातही खूप सारे आहेत. पण एक आधीची एक गोष्ट सांगितली मी मगाशी कालच्या एपिसोडमध्ये याला निलेशला. मी असिस्टंट असतानाचा एक किस्सा आहे. माझं असिस्टंट डिरेक्टर म्हणून माझा पहिलाच सिनेमा डॉक्टर जब्बार पटेल यांच्या बरोबर आम्ही उंबरठा करत होतो आणि तो सिनेमा बायलिंग्युअल होता. म्हणजे जसं प्रभात काळात एकदा मराठी शॉट करायचा, तेच संवाद नंतर हिंदीत म्हणायचे. तर तो शॉट टेकिंग पण तसंच, तेच आर्टिस्ट, स्क्रिप्ट दोन्ही पॅरलल सारख्या असायचे. तर त्या सिनेमाचा मुहूर्त सुद्धा शांताराम बापूंच्या हस्ते केला होता. तर आम्ही असंच एक शॉट मराठी, एक शॉट हिंदी, एक शॉट मराठी, एक शॉट हिंदी, सुबह उंबरठा आणि त्याचं हिंदी व्हर्जन सुबह, असं बायलिंग्युअल आम्ही सायमल्टेनियसली शूट करत होतो. तर उंबरठा तू बघितला असशीलच. हो. बघितलंच असं विचारणं चुकीचं आहे. बघायलाच पाहिजे तो कुठल्या प्रत्येक कलाकाराने. एक्झॅक्टली. तर त्यातला वन मॅन कमिशनचा जो सीन आहे की तिच्यावर चौकशी आयोग नेमला जातो सुलभा महाजनवर आणि ती त्या आयोगाला उत्तरं देत असते. तो जो सिक्वेन्स आहे आणि ते असं आम्ही सायमल्टेनियस सगळा सिनेमा आम्ही तो सायमल्टेनियस शूट करत होतो. एक शॉट मराठी, एक शॉट हिंदी, एक शॉट मराठी, एक शॉट हिंदी, असं पॅरलल शूट करत होतो. वन मॅन कमिशन करत असताना तर 2 शॉट्स झाले आमचे. पण त्यात स्मिता मग थोडीशी अनकम्फर्टेबल, कारण तिला तिचं कॉन्सन्ट्रेशन पाठांतरावर किंवा त्या डायलॉग्सवर ती जात असेल मे बी. तर तिने रिक्वेस्ट केली की आपण असं हा सीन तरी तुम्ही बायलिंग्युअल ऑल्टरनेट असं करूया नको, आपण आज फक्त मराठी शूट करूया. अच्छा. तर मग तो तसा पूर्ण पहिल्या दिवशी आम्ही तो सिक्वेन्स मराठीचा शूट केला. दुसऱ्या दिवशी आम्ही हिंदीचा केला. हिंदीचा करायला घेताना, कारण आदल्या दिवशी मराठी झालं होतं, तो झाला, सुरू केला, 1-2-3 शॉट्स आमचे झाले
आणि सेटवर सगळेच आम्ही जरासे अस्वस्थ होत होतो. कारण काल जी मजा येत होती, हे मराठी सिक्वेन्स तो बघताना किंवा मराठीचे शॉर्ट्स बघताना, स्मिताचा परफॉर्मन्स बघताना, ती मजा आज येत नव्हती. आणि थोड्या वेळाने स्मिताच उठून डॉक्टरांकडे गेली, जब्बार पटेलांकडे, आणि ती म्हणाली की नाही, तर तो तो पंच नाहीये जो मराठीत येत होता, तो काय करूया आपण. तर सगळ्यांना आम्ही परत त्या सीनचं तिथे सेटवर वाचन केलं आणि मग एकमताने असं ठरलं की हा सीन रिराईट करायचा. अच्छा. म्हणजे जो पंच मराठीत येत होता किंवा जो इफेक्ट मराठीत त्या सीनचा येत होता, तेच आर्टिस्ट होते, तसेच संवाद होते, पण तरी ते काहीतरी त्याच्यात मिसिंग होतं. ते काय मिसिंग होतं हे कोणाच्या हाताला लागत नव्हतं. फक्त ते मराठीसारखी मजा यायला येत नाहीये असं. पण सगळ्यात आधी स्मिताने सांगितलं की आय एम नॉट कम्फर्टेबल, मला ती मजा येत नाहीये, का मला असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आणि मग सगळ्यांचंही मत साधारण तसंच पडलं. मग आता लगेच तो सीन रिराईट करायचा कसा, तर मग डॉक्टर म्हणाले की आपण पॅकअप करूया. अच्छा. त्या दिवशी फुल पॅकअप. त्या दिवशी फुल पॅकअप अच्छा. आणि स्मिता म्हणाली की डॉक्टरांचा चीफ असिस्टंट जो होता कांचन नायक, तो खूप हुशार. म्हणजे त्याच्या हाताखाली मी शिकलो, मी तयार झालो कांचनच्या हाताखाली. म्हणजे माझा मित्र, माझा गुरु, माझा मेंटॉर सारं काही कांचन आहे. आज मी ज्या काही गोष्टी करतोय त्या निम्म्याहून अधिक गोष्टी मी कांचनकडून. कांचन सर बघतील हे. कांचन सर अनफॉर्च्युनेटली आज आपल्यात नाही आहेत. व्हेरेवर ही इज. तर स्मिता म्हणाल मी आणि कांचन आम्ही दोघं बसून तो रिराईट करतो. आणि मला कांचननी लेखनिक म्हणून बरोबर घेतलं. अच्छा. मग आम्ही कांचन, स्मिता आणि मी, आम्ही स्मिताच्या रूमवर गेलो आणि तो मराठीचं स्क्रिप्ट बरोबर घेऊन बसलो. मग स्मिता वाचायची. मग स्मिता आणि कांचन डिस्कस करायचे की ह्याचा हा संवाद आपण असा लिहूया, हा संवाद असा लिहूया. स्मिताचा हिंदीवर कमांड होता, कांचनचाही होता, फक्त लिखाणात नव्हता, पण ते काम स्मिताकडे परफेक्ट होतं. तर मग स्मिता डिक्टेट करायची आणि मी लेखनिकाचं काम करत होतो. मी तो सीन लिहून काढायचं. त्या ते दोघं जसं सांगतील त्याप्रमाणे मी तो लिहून काढत होतो, असा सगळा तो. आणि तो सीन लिहून होईपर्यंत मध्यरात्र झाली होती. बापरे. आणि आम्ही मध्यरात्री कधीतरी डॉक्टरांना फोन केला की सीन लिहून तयार आहे. डॉक्टर म्हणाले या वाचूया आपण. अच्छा. मग आम्ही रात्री. रात्री आम्ही डॉक्टरांच्या रूमवर गेलो. काय ते परत सगळी सभा बसली, अख्खं युनिट बसलं आणि मग स्मिताने त्या सीनचं वाचन केलं आणि तिथे तो पहाटे 4 वाजता सीन ओके झाला, लिहिलेला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही तो रिशूट केला. अच्छा. आणि मालिकांबद्दल काय सांगाल? एक तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी आणि स्वराज्य जननी जिजामाता. तर ह्या 2 पैकी कोणती? स्वराज्य रक्षक संभाजी वाह! ही ऑल टाईम फेव्हरेट आहे. म्हणजे मी माझ्या प्रेक्षकांना पण भरपूर आवडली आहे सर. अजूनही आठवण काढतात. येस, मी 96 सालापासून आजपर्यंत जेवढ्या मालिका केल्यात त्यातल्या अगदी मोजक्याच 3-4 मालिका आहेत ज्या माझ्या लाडक्या आहेत. म्हणजे एक पहिली मालिका मी विनय आपटेबरोबर केली ती. विनय आपटेचंच प्रोडक्शन होतं, रथचंदेरी. 26 भागांची दूरदर्शनसाठी केलेली ती मालिका माझी आवडती मालिका. दुसरी माझी क्राईम डायरी. तिसरी निवेदिता सराफ बरोबर केलेली, तिचं प्रोडक्शन होतं ते बंधन. चौथी स्वराज्य रक्षक संभाजी. ह्या माझ्या फेव्हरेट मालिका आहेत. ह्या कायम स्मरणात राहतील. या मालिकांनी मला जॉब सॅटिस्फॅक्शन जास्त दिली, जेब सॅटिस्फॅक्शन पेक्षा. आणि ऐतिहासिक मालिका केल्यामुळे त्यातून जे क्रिएटिव्हिटी किंवा काय जे असेल तुम्हाला आवडलेली गोष्ट, कारण मी त्यामध्ये जर जास्त हे केलंय, काम केलंय. हो, त्याच्यावर काम केलं. सगळ्यात महत्वाचं काय होतं की मराठी मालिका होती, त्याला बजेटचं एक रिस्ट्रिक्शन होतं, पण तरीही अमोलने आम्हाला दोघांही दिग्दर्शकांना, मी आणि अमोल कोल्हे सर. अमोल कोल्हे, कार्तिक केंडे आणि मी, आम्हाला दोघांना त्याने फ्री हँड दिला होता. म्हणजे प्रसंगी काही काही गोष्टी अशा व्हायच्या ना की तिथे मग अमोल पैशाकडे बघत नव्हता.
हा इफेक्ट हवा आहे, हे ते हवं हवंच असतं. हां, मग कर, कर. म्हणजे आता तो एक त्यातला सिक्वेन्स सांगतो तुला. पुतळाबाई सती जायला निघतात. अच्छा, हा तो सीन. तो जो सिक्वेन्स आहे, तो असा होता की 4 एपिसोड तो पूर्ण सिक्वेन्स चालणार होता. फार मोठा होता म्हणजे. खूप मोठा होता सिक्वेन्स आणि त्याच्यात त्या सीरियलमधल्या सगळ्या प्रमुख स्त्री कलाकार, जेवढी स्त्री पात्र महत्त्वाची होती, म्हणजे पुतळाबाई तर होत्याच, सोयराबाई होत्या, येसूबाई होती, राणू अक्का होती, अ, सुरनेसांच्या पत्नी कावेरीबाई होत्या, सकवारबाई होत्या, धाराक्का होती. असे सगळी कॅरेक्टर्स, स्त्री कॅरेक्टर्स एका रूममध्ये आणि हां, पण तो 3 लेयर मध्ये तो सीन होता. एक म्हणजे स्थितप्रज्ञ झालेली पुतळाबाई, जिला आता पैलतीर दिसतोय आणि ती फिजिकली पृथ्वीवर आहे, बरोबर. पण मनाने ती ऑलरेडी स्वर्गात रोल तिचा. सोल. येस, एक्झॅक्ट. तर ती भूमिका करणारी पल्लवी. अशा त्या पुतळाबाई ज्या त्यांचा एक लेव्हल होता. दुसरा लेयर त्यांना अडवायला आलेल्या या सगळ्या स्त्रिया. बापरे! तो सिक्वेन्स लावणं म्हणजे तो हां, म्हणजे त्यांचा दुःखावेग, यांचा शांतपणा आणि त्याच्यावर तिसरा शंभूराजांचा रुद्र अवतार, अवतार. तोही रुद्र दुःखावेग असं म्हणूया आपण. अशा 3 लेयरमध्ये त्या सीनची ट्रीटमेंट होती. आणि तो सीन आल्यानंतर काय झालं, की सीन वाचल्यानंतर सगळ्यात आधी पल्लवीच्या हे लक्षात आलं, की या सीन नंतर या सीरियलमधलं माझं काम संपतंय. आणि ती एका सॅड मोडमध्ये गेली. की आता माझं काम संपलं. की इतकं 3 वर्षाचं असोसिएशन होतं, की इन झाले होते ना कॅरेक्टर्स त्यात. माय गॉड! आणि तिची इमोशनल पोझिशन अशी होती, की "अरे यार, मला आता इथून जावं लागणार आहे. उद्यापासून मी इथे नसणार आणि वी विल मिस यू, आय विल मिस यू." असं तर ती थोडी रडवेली झाली होती. पण त्या सीनसाठी मला एकदम म्हणजे अपेक्षा अशी होती, की ती स्थितप्रज्ञ झाली. तिला कुठलं दुःख नाही, कुठला आनंद नाही. अशी एक मेडिटेशनमधली जी स्टेज असते ना, मेडिटेटिव्ह स्टेज. की त्या त्या स्टेजला ते कॅरेक्टर गेलेलं आहे. पण प्रत्यक्षात ती खूप रडवेली झाली होती. सारखी येऊन मला, "दादू मला खूप रडू येते, दादू मला खूप रडू येते." असं तिचं चाललं होतं. आणि मला तिला त्या त्या फेजमधनं बाहेर काढायचं होतं आणि काय करू, काय करू, काय करू मला सुचत नव्हतं. तर तुमच्या ॲक्टरला कम्फर्ट झोनमध्ये आणून त्याला पॅसिफाय करून, शांत करून त्याच्याकडनं काम काढून घेण्याची ही कला जी दिग्दर्शकालाच असते. हां. मग असली असायला हवी ती एक्झॅक्ट. असायला हवी. खरं आहे. तर ती कांचन नायक आणि डॉक्टर जब्बार पटेल यांच्याकडनं मी आत्मसात नाही. त्यांच्या हाताखालती ते कलाकाराकडनं कसं काम कसं काढून घेतात. बरोबर. कलाकाराला कसं आपल्या कंट्रोलमध्ये काय ठेवतात. तर ते हिला काय केलं म्हणजे हे तिला मला शांत करता येईल मला सापडत नव्हतं. ही रडवेली झालेली आहे, तर ही पूर्ण रडून एकदा रीती झाली पाहिजे. बरोबर. याच्यासाठी मी काहीतरी शोधत होतो. आणि शूटिंगला सकाळी घरातून निघताना गाडीमध्ये मस्त गाणी ऐकत असतो जुनी छान. कधी हिंदी, कधी मराठी अच्छा. असं. आणि दिवसभराचं काम संपवून परत घरी जाताना मेंटली शांत होण्यासाठी पुन्हा मी तशीच गाणी ऐकत घरी जातो. त्याच्यामुळे इकडचं तिथे घेऊन जायचं नाही, तिथलं घरी घेऊन यायचं नाही. सोडायचं. बरोबर. ते तर म्युझिक हेल्प्स मी इन दॅट. तर अशा याच्यामध्ये मला ज्ञानेश्वर महाराजांची एक रचना आहे. विश्वाचे अर्थ माझ्या म्हणे रत्नाकर. ते मी ऐकलं. क्या बात है! आणि मला सापडलं की येस, हे पल्लूला ऐकवलं तर पल्लवी शांत हो. करेक्ट आपल्याला पाहिजे त्या नोटवरती येणार. म्हणून मी सेटवर गेल्या-गेल्या तिला मग मोबाईल उघडून दिला आणि तिला म्हटलं, "हे मेकअप रूममध्ये शांतपणे ऐक." ते गाणं तिला ऐकायला दिलं. तर ते असंच जाता-येता मला ना
ज्ञानेश्वर महाराजांची ती रचना आहे की विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, ते मी ऐकलं आणि मला सापडलं की येस, हे जर मी पल्लवीला ऐकवलं तर पल्लवी मला पाहिजे त्या मूडमध्ये सहज तिला मला आणणं सोपं होईल. म्हणून सेटवर आल्या आल्या मी तिला ते गाणं ऐकायला दिलं. तिला म्हटलं हे तू ऐक, आणि मी सेटवर शॉटची तयारी वगैरे करण्यासाठी गेलो. त्यांची तयारी होईपर्यंत परत मेकअप रूममध्ये आलो, तर ही घळाघळा रडत बसली होती. म्हणे दादू काय केलं तुम्ही, मला जास्त रडायला आहे. म्हटलं, मला तेच पाहिजे होतं, तो रड पूर्ण मोकळी हो. बरोबर. केवढं रडायचंय तुला ते रडून घे, तू शांत हो. आणि मग तिला सेटवर घेऊन गेलो. तो सीन त्या दिवशी शूट करायचाच नव्हता, पण त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी तो सिक्वेन्स लागणार होता. पण मी रोज तिला माझ्या शेजारी बसवायचो, तिच्याशी गप्पा मारायचो. तिला एक जेवढं म्हणून मला शांत करता येईल आणि जेवढं म्हणून तिला इमोशनल सपोर्ट देता येईल तेवढं ते करत होतो. आणि ॲट द सेम टाईम मी तिला प्रभातचा संत ज्ञानेश्वर हा सिनेमा बघायला लावला. हं. त्यातला संत ज्ञानेश्वर समाधी घेण्याचा जो सिक्वेन्स आहे, हं, हं, हं. तो बघितला नसाल तर यूट्यूबवरती मला वाटतं तो सिनेमा अवेलेबल आहे, प्रभातचा संत ज्ञानेश्वर. ओके. डू सी इट. डेफिनेटली. तर त्यातला जो सिक्वेन्स आहे की असं ज्ञानेश्वर महाराज समाधी घ्यायला जातानाचा, त्या वेळचे जे भाव आहेत, तो सिक्वेन्स पल्लवीला दाखवला. म्हटलं पल्लवी, हे मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे या संपूर्ण 4 एपिसोडमध्ये. हं. म्हणून तिच्याबरोबर मी रोज तुकड्या तुकड्यात तुकड्या तुकड्यात तुकड्या तुकड्यात संत ज्ञानेश्वर बघत होतो. आणि तो जो पर्टिक्युलर सिक्वेन्स आहे समाधी घेण्याचा, तो मी तिच्याबरोबर जवळजवळ 3 ते 4 वेळा बसून बघितला. अच्छा. आणि ते तिच्या मनावर सुपर इम्पोज केलं म्हणूया हं. आपण. आणि मग पल्लवीने जो परफॉर्मन्स दिलाय त्याला बरं. तोड नाही. हो. छान होता तो सिक्वेन्स. तर याच सिक्वेन्स मधली आणखीन एक महत्वाची म्हणजे हे झालं तुझं ॲक्टर्स कलाकारांबद्दल. साइड. आता दुसरी एक महत्वाची बाजू की त्याच्यामध्ये अ, संभाजी महाराज पुतळाबाईंशी भडा 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 बोलतायत त्यांना मिठीत घेऊन. आणि एका पॉइंटला त्यांच्या लक्षात येतं की त्यांचा प्राण गेलेला आहे त्यांच्या मिठीत. आता ते शॉर्ट डिव्हिजन करताना माझ्या डोक्यात एक शॉट होता की असं ओरडत असताना ना, शेवटी तो माणूस आहे, जरी तो छत्रपती असला तर शेवटी तो माणूस आहे, त्याचे पाय मातीवर आहेत. तर आई गेल्याचं दुःख तो जेव्हा आकाशामध्ये बघून माँसाहेब म्हणून ओरडणार, तेव्हा त्याचं भवताल गरगरलं. असा इफेक्ट देणारा एक शॉट मी कन्सीव्ह केला होता. आणि त्याच्यासाठी आजकाल जिमी जीभ लावली असती तर तो पटकन मला सहज हो, हो, हो. शक्य होतं. पण तेव्हा टेक्नॉलॉजी नाही, टेक्नॉलॉजी जिमी अवेलेबल होती. अच्छा. जिमी अस्तित्वात होती. फक्त त्या एका शॉटसाठी जिमीचा खर्च करणे हं. मराठी सिरियलच्या बजेटमध्ये बरोबर. विच वॉज नॉट प्रॅक्टिकल. पण तो शॉट हवा होता. मी अमोलला म्हटलं, अमोल माझ्या डोक्यात असा असा शॉट आहे, काय करायचं? अमोल म्हणाला घेऊया. पण रिस्क अशी होती की तो जो कॅमेरा आहे तो असा उलटा दोरीला बांधून वरती हुकवर टांगायचा आणि ते दोरीला पीळ द्यायचा, कॅमेरा ऑन करायचा आणि सोडून द्यायचा. तो कॅमेरा जसा फिरेल तसा फिरेल. अच्छा. आणि खाली हे आर्टिस्टनं बसवायचं, पण तो कॅमेरा जसा फिरेल तसा फिरेल. तर त्याच्यात मला तो इफेक्ट मिळणार होता. बरं, मला हे माहिती होतं एडिटर असल्यामुळे की हा सिक्वेन्स, हा पर्टिक्युलर शॉट आहे या अख्ख्या 4 एपिसोडमध्ये मॅक्सिमम 5 ते 6 सेकंद दिसणार आहे. हं. पण पण ते तो 6 सेकंद जो इम्पॅक्ट देऊन जाणार, त्या सीनला कुठल्या कुठे घेऊन जाणार आहे, त्याचा तो फायनली त्याचा रिझल्ट मला माहीत होता. हं, हं, हं. आणि अमोल पण तयार झाला होता. फक्त आमची प्रोडक्शनची टीम ती रिस्क घ्यायला तयार नव्हती की कॅमेरा वरून पडला तर काय? बरोबर. ते केवढ्याला पडेल? आणि रिटेक पण झाले असतील ना सर? रिटेक नाही, रिटेकची भीती पण नव्हती. तो फिरेल कसा आणि ते मग ते त्याचसाठी ती पुढची जी सगळी तयारी होती. मग अमोल म्हणाला की आपण करूया. काही झालं तरी दादू तुमच्या मनात हा शॉट आहे ना, आपण करायचा. क्या बात है! मग तो त्याच्याकडे अशी पर्याय तयार असतात अमोलकडे. अमोलने आर्ट डिपार्टमेंटच्या लोकांना बोलावलं. त्यांना सांगितलं की जसं आपण शिंकाळं करतो, तसं तारेचं एक शिंकाळं करा मजबूत. अच्छा. हां. आणि कॅमेराची लेन्स त्याच्यात बसेल अशा साईजचं तारेचं शिंकाळं करा. ते शिंकाळं केलं.
त्याला वरती एक लूप बनवा म्हणून सांगितलं. तर तसं अमोलने ते आर्ट डिपार्टमेंटच्या मुलांकडनं ते बनवून घेतलं. त्याच्यासाठी बाजारात जाऊन मोठ्या तारेचं भेंडोळे घेऊन आले. ते सगळं तयार केलं. आणि ह्या अमोलने सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतायत की नाही ह्याचं सुपरविजन कार्तिक केंडे स्वतः करत होता. तो त्या दिवशी डिरेक्टर नव्हता. अच्छा. पण तो होता सेटवर. पण तो हे सगळं सुपरविजन करत होता. त्याने त्याच्या सुपरविजन खाली ते सगळं बरोबर करून घेतलं. मग ती दोरखंड आणलं. ते दोरखंड त्या लूपमध्ये बांधलं. मग कॅमेरा त्याच्यामध्ये प्रॉपर फिक्स केला. तो सेफ आहे की नाही याची त्याने 10 वेळा हलवून खात्री करून घेतली की हा त्यातनं पडणार नाही. शिडी घेऊन स्वतः वर चढला कार्तिक आणि त्याने ते तराफ्याला जिथे लाईट बांधलेली असतात वरती तराफ्याला तिथे त्याने तो कॅमेरा सेफली त्याच्या म्हणजे प्रोडक्शनलाही खात्री होती की कार्तिक करतोय म्हणजे ते नीट होणार. तो बांधला. आता तो कॅमेरा खाली सगळे आर्टिस्ट बसलेत. बरोबर. कॅमेरा वर लोंबकळतोय. तो ऑन करून पटकन बाजूला व्हायचंय. हे कोण करणार? बरोबर. त्याने कॅमेरा अटेंडंटला आपल्या खांद्यावर बसवलं कार्तिकने. मग त्या कॅमेरा अटेंडंटनी तो कॅमेरा ऑन केला. तो फ्रेमच्या बाहेर गेला. त्याच्यानंतर मी ॲक्शन म्हणालो. तर मग ते दोरीला पीळ दिलेली होती. कॅमेरा ऑन करून सोडून दिला. तो कॅमेरा गरगर 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 फिरला. बरं त्यातले मी फक्त 7 सेकंद वापरले. तेवढ्यासाठी एवढं पण ह्या सगळ्या प्रोसिजरला जवळ-जवळ 1 ते 1.5 तास गेला. तो सिक्वेन्स बघायला आवडेल आता परत. तर ते एक मराठी सिरियलच्या बजेटमध्ये तुम्हाला जिथे एक टार्गेट असतं रोजची 20 मिनिटं 22 मिनिटं आउटपुट निघाला पाहिजे. बरोबर आहे. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ह्या एक 7 सेकंदाच्या शॉटसाठी 1.5 तास खर्च करणे वाया घालवणे नाही म्हणणार. खर्च बरोबर. खर्च केला. सगळं कॅल्क्युलेटेड असतं. बरोबर आहे. पण हे अमोलने केलं. दुसऱ्या कुठल्या प्रोड्युसरने केलं नसतं. म्हणून 100 मार्क आणि ती सिरियल सक्सेसफुल ते फ्री हँड दिल्यावर तो जो एक क्रिएटिव्ह हे येतं. हो. तो तुम्ही मोकळीक द्या ना. तुम्ही जर हात बांधून ठेवले, पाय बांधून ठेवले आणि सांगता की तुम्ही पोहून पलीकडे जा. बरोबर. आजकाल तशीच अवस्था आहे दिग्दर्शकांची. हातपाय बांधलेले असतात आणि वाहत्या पाण्यामध्ये टाकून देतात आणि सांगतात पलीकडे जा आणि एवढ्या मिनिटात पोचलं पाहिजे. आता बरेच डिरेक्टर्स असं बोलतात आहे की आता ती मजा नाहीये की डिरेक्शन करण्याची इच्छा होते किंवा काय जे आधी होतं. तर ते हे बांधल्यामुळेच होत असेल. ते बंधनात आणि कास्टिंग डिरेक्टरच्या परवानगीने होत नाही. स्क्रिप्टचा कंटेंट डिरेक्टरच्या परवानगीने होत नाही. कुठल्या लोकेशनवर करायचं हे डिरेक्टरला ठरवायचं नसतं. शॉट काय घ्यायला पाहिजेत हे डिरेक्टरनी ठरवायचं नसतं. त्याने फक्त स्टार्ट आणि कट म्हणायचं आणि दिवसाला 25 मिनिटं काढून द्यायची आणि जो 25 पेक्षा जास्त काढून देईल तो डिरेक्टर बेस्ट असं आजचं मराठी गणित आहे. नव्या जनरेशन मधल्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? आत्ताच तुम्ही एक उदाहरण दिलंच आहे. पण आणखी काय सांगाल? काय म्हणजे मी काय बोलावं म्हणजे फार अनुभव दांडगा आहे तुमचा. तर आता काय चेंजेस वाटतात आणि तेव्हा काय होतं? हां, असं विचार. हां. मी त्यांना सांगणं इतकं मी नाही. काय सांगायला जायचं? नाही पण एक्सपिरियन्स आत्ताचाही आहे तुम्हाला आणि आधीचाही आहे. सो भरपूर चेंजेस झाले आहेत. हो, चेंजेस झालेत. बेसिकली आता दिग्दर्शकाला कुठल्याही प्रकारचे अधिकार राहिले नाहीत. त्याला राईट्स राहिलेले नाहीयेत. पण असं बोलून दाखवतात का आत्ताचे दिग्दर्शक की तुमच्याजवळ पर्सनली बोलतात. पण हे दुःखही आहे आणि व्हेरी अनफॉर्च्युनेट. पण शेवटी आपण म्हणतो ना डेली सोप मगाशी मी सांगितलं की जेब सॅटिस्फॅक्शनसाठी डेली सोप टेलिव्हिजन पेज टेलिव्हिजन रज युअर किचन टेलिव्हिजन कीप्स यू. पण मग मनीच मॅटर करत असेल तर मग पण आता झालं सगळ्याच गोष्टी क्रिएटिव्हिटी कुठे गेली? तेच ते होत आहे ना सर. असं करणाऱ्यांना वाटतं ना. बरोबर आहे. आम्ही जे सेटवर आम्ही करत असतो आम्हाला असं वाटतं. तेवढ्यासाठीच तर आता मी आजच एक पोस्ट टाकलेली आहे. किती लोक येतील मला माहीत नाही. की डेली सोप डिटॉक्स वर्कशॉप करायचं आहे मला एक. हां, वॉव!
म्हणजे डेली सोपमध्ये सतत वर्षानुवर्ष त्याच प्रकारचा अभिनय केल्यानंतर एक स्टॅग्नन्सी जी कलाकारांना येते, बरोबर. तर त्यातनं एक आणि हे ते फ्लॅश खरंच छान आहे डिटॉक्सिफाय करायचं आणि डेली सोप बद्दल असा कोणी विचार पण नसेल केला. तर ते एक आहे. आणि बऱ्यापैकी पोरं तयार झालेली आहेत. म्हणजे स्वप्नील राजशेखरने अच्छा. होकार दिलाय, तो येणार आहे. अश्विनी मांगडे येणार आहे. आणखी 1-2 कलाकार आहेत ज्यांनी मला सांगितले की आम्ही इंटरेस्टेड आहोत, आम्ही येणार आहोत. तर हे मला करायचं आहे. बरं, हे करताना मला असं नाही म्हणायचं की म्हणजे याचा विपर्यास आज, कारण आजकाल ट्रोल होण्याचे चान्सेस खूप आहेत. ट्रोल होण्याचे चान्सेस नाही, आहेच म्हणजे पण ती एक प्रवृत्ती झालेली आहे की कौतुक करण्यापेक्षा ट्रोलिंग जास्त. ट्रोलिंग करण्यात लोकांना जास्त आसुरी आनंद मिळतो. मग तुम्ही खूप होते. चांगली गोष्ट करा तरी तुम्ही ट्रोल व्हाल, तुम्ही वाईट गोष्ट करा तर ट्रोल व्हाल. तर लोकांना ट्रोल करायला आवडतं, कारण ते कुठेतरी त्यांची भडास काढत असतात, जे त्यांना करायला मिळालं नाही. तर मला त्याची भीती नाहीये. फक्त यातनं असा मेसेज मला अजिबात द्यायचा नाही की डेली सोपमधला अभिनय हा वाईट असतो. डेली सोपमध्ये सुद्धा चांगला अभिनय करणारे आहेत, हो. करतात. ते नक्कीच. आपापल्या परीने चोख चांगलं काम आणि चांगल्या कामाचा आग्रह धरतात आणि जे काही त्यांच्या वाट्याला आलेलं असतं, 100% भलं बुरं त्याच्यात ते चांगलं देण्याचा प्रयत्न करतात, असेही कलाकार आहेत. पण शेवटी कसं आहे, तो त्याला एक टार्गेट दिलेलं असतं. फार विचार करायला वेळ नसतो. सीन ताजा-ताजा आलेला असतो. आत्ता हातात कागद आला आणि आता लगेच तुम्हाला शॉट हो. करायचे. मेंटल प्रिपरेशनला वेळ नसतो. तर या सगळ्यामुळे स्टॅग्नन्सी येते. तोच-तोचपणा. मग जे आपल्याकडे तयार मटेरियल आहे, त्या म्हणजे जे काही 8-10 एक्सप्रेशन्स इमिडिएट आपल्याला सुचतायत, तेवढी करायची आणि सीन करून बाजूला व्हायचं. हा ही एक हा प्रघात पडलेला आहे. तर ती त्या मीडियाची गरज आहे, कारण इट इज जस्ट लाइक अ न्यूजपेपर. एक्झॅक्ट. आजचा एपिसोड टेलिकास्ट झाला, भूल जाओ. बरोबर. तर तेवढ्यासाठी हे डिटॉक्स होणं गरजेचं आहे. होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी एक दिवसभराचा माझा अभ्यासक्रम सुद्धा डिझाइन केलेला आहे. हां, की काय केल्याने माणूस डिटॉक्स होईल आणि तिथून संध्याकाळी, कारण 1 दिवसाचं वर्कशॉप देणार आहे मी आत्ता ते सुरुवातीला. काहीतरी घेऊन ती मंडळी गेली पाहिजेत घरी. छान आयडिया आहे सॉरी. आणि मी असं 50 मुलं येतील, 25 मुलं येतात. मला 5 ते 7 ॲक्टर्सना घेऊनच करायचं आहे इनिशियल. आणि नंतर सुद्धा करीन तेव्हा नॉट मोर दॅन 10 ॲट अ टाईम. ओके. सर, नवीन कलाकारांना तुम्ही काय सांगाल? त्यांना काही सजेशन किंवा काय चेंजेस असले पाहिजे? डायरेक्ट टेलिव्हिजनला येऊ नका. बरोबर. वाचा. मराठी वाचायला शिका. जर मराठीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर. सर, तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला चित्रपटसृष्टीतील भविष्य काय वाटतं त्याच्याबद्दल? भविष्य हे ब्राईटच असायला पाहिजे, असं प्रत्येकाचं हो. विजन असतं. पण तुम्हाला काय वाटतं? मी भविष्यवेत्ता नाही आहे, तेव्हा माझीही अशी अपेक्षा आहे की मराठी चित्रपटाचं चांगलं जावं आणि पुढे उज्ज्वल व्हावं. पण त्यासाठी मागच्या एपिसोडमध्ये मी हे सांगितलं की अनुदानाच्या कुबड्या काढून टाका. टॅक्स रिफंडची स्कीम परत आणा. आणि एवढं विपुल साहित्य आहे आपल्याकडे. आत्ता माझ्या ह्या ब्लॉकमध्ये सुद्धा माझ्या मागे एवढी पुस्तकं आहेत. तर चांगलं मराठी साहित्य आहे आपल्याकडे, त्याच्यावर सिनेमे करायचा प्रयत्न करा. आजकाल चांगले सिनेमे म्हणजे काय, कुठल्या तर ज्या एखादा समाजातला प्रॉब्लेम घ्यायचा आणि त्या प्रॉब्लेमभोवती एक गोष्ट गुंडाळायची आणि सिनेमा वेब करायचा. सीरीज आणि ते पण तसंच होतं अगदी. हां. तर की त्या एका प्रॉब्लेमच्या भोवती तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम निवडा. म्हणजे आता काय एक तो सिनेमा एका प्रकारचा हिट झाला. म्हणजे सैराट हिट झाला तर सगळे सैराटच्या हो, तसाच ट्रेंड. सिनेमे करायला लागले. बाई पण भारी देवा एक हिट झाला तर सगळे बायकांचे प्रॉब्लेम
सुशिक्षित बायकांचे प्रॉब्लेम, वर्किंग बायकांचे प्रॉब्लेम, त्याच्यावरच सगळे सिनेमे यायला लागले. हे चुकीचं आहे. म्हणजे एव्हरी डे इज नॉट संडे ना. मग 7 वार आहेत कशासाठी? बरोबर. तुम्हाला एव्हरी डे संडे पाहिजे तर ते नाही येणार. सर तुम्ही बऱ्याच डिरेक्टर बरोबर, कलाकारांबरोबर आणि टेक्निशियन्स बरोबर काम केलं. तर कलाकारांबद्दल तर तुम्ही बरेच कलाकारांची नावं घेतली आहेत. टेक्निशियन्सबद्दल सांगाल कोण आहेत आणि काही अनुभव? त्यांच्यासोबत काही अविस्मरणीय क्षण? खूप. माझा लाडका कॅमेरामन, माझ्या पहिल्या सिनेमाचा जो कॅमेरामन, 2 सिनेमे त्याच्याबरोबर केले. एका सिनेमाला मी ॲक्सिडेंटल डिरेक्टर झालो होतो ॲक्चुअली. हां. त्या सिनेमाचा उल्लेख केला नाही. तो खरं तर तो माझा पहिला सिनेमा आहे. 84 साली मजहब नावाचा एक सिनेमा केला होता. तर सरफरोश सिनेमा ज्याने लिहिला, तो उमाशंकर पथिक मित्र माझा, त्याने एक सिनेमा लिहिला होता. तो प्रोड्युसर पण आमचा मित्रच होता, रमणीक पटेल आणि परवेश जमाल असे दोघं निर्माते होते त्या सिनेमाचे. तर पथिक एक दिवशी संध्याकाळचा दुपारचा माझ्या घरी आला मालाडला. तेव्हा मी मालाडला राहायचो आणि माझा आडनाव देशपांडे, पण तो मला पांडे म्हणायचा. "पांडे क्या कर रहा है?" म्हटलं, "कुछ नहीं, खाली बैठा हूँ." "कश्मीर जाएगा?" म्हटलं, "हाँ, कभी चलना है?" "अभी, जैसे आज रात को ट्रेन है." अच्छा. "अब मैं जा रहा हूँ, तुझे मेरे साथ चलना है." म्हटलं, "क्या?" बोले, "रमणीक पटेल की पिक्चर है, वहाँ एक लड़की थी शिवानी नाम की, वो असिस्टेंट थी, वो आ नहीं रही है, परवेज उसको डायरेक्ट कर रहा है फिल्म को, तो रमणीक ने बोला विवेक को लेके जाओ." म्हटलं, "अरे पण तिकिटाचं काय?" तर म्हणे, "वो सब कर लेंगे." तेव्हा ना आजच्यासारखी प्रिंटेड तिकीटे नाही यायची. एक गुलाबी कागद असायचा आणि त्याच्यावरती नावं लिहिलेलं असायचं. कुठून कुठे जायचंय, अच्छा. हां, हाताने लिहिलेलं असायचं आणि ती ओरिजिनल कॉपी त्या तिकीट काउंटरवर असायची. कार्बन कॉपी, कार्बन पेपरमध्ये टाकून लिहिलेली गुलाबी जी कॉपी असायची ना, ती प्रवाशांकडे असायची. तर तो म्हणाला, की "ये इसमें शिवानी लिखा है ना, तो अभी तेरा नाम शिवाजी. अच्छा. तो शिवानी के सीट पे तू ट्रॅव्हल करेगा और किसी ने पूछा तो बोलना शिवाजी शिवाजी नाम है तेरा." तर तेव्हा आय कार्ड वगैरे ह्या भानगडीच नव्हत्या. मी 84 सालची गोष्ट सांगतो. असं मी गेलो तिथे आणि 3 दिवसांनी असा निर्णय घेण्यात आला, की सिनेमा आता मीच डायरेक्ट करायचा. अच्छा. हां. आणि मग आता मीच असिस्टंट म्हणून गेलो होतो. तिथे कोणी असिस्टंट नव्हता आणि मग माझ्या हाताखाली डिरेक्शनला असिस्टंट नव्हता कोणी. आशुतोष गोवारीकर त्या सिनेमामध्ये सेकंड लीड करत होता. अच्छा. तर तो म्हणाला, "विवेक काळजी करू नको, मी आहे." मग त्याचे सीन नसतील तेव्हा क्लॅप मारणं, कंटिन्युटी लिहिणं किंवा त्याचा शॉट नसेल तेव्हा डिरेक्शन डिपार्टमेंटचं सगळं तो सांभाळायचा. बॅक ऑफिस आणि मला जी काही मदत हवी असेल ती. असं आशुतोष मला हेल्प कर. त्याच्या मदतीने मग मी तो सिनेमा पूर्ण केला. आणि 50 दिवस आम्ही श्रीनगरमध्ये शूट करत होतो. तर तो त्या सिनेमाचा जो कॅमेरामन होता चारू दत्त दुखंडे, ते मी आणि चारू पहिल्यांदा आम्ही बॉम्बे सेंट्रल स्टेशनला पहिल्यांदा भेटलो. त्याच्यापूर्वी मी भेटलो होतो. पण तो सिनेमा करत असताना त्याचं माझं ट्युनिंग इतकं छान जमलं, इतकं छान जमलं आणि तो एकमेव पहिला कॅमेरामन मला आजपर्यंत भेटलेला आहे, की ज्याला सीन डायलॉग टू डायलॉग पाठ असतो. माय गॉड. ॲक्टरचं वाक्य चुकलं तर हा कॅमेराच्या मागून प्रॉम्प्ट करणार. अच्छा. आणि त्याला माझे शॉट्स कळायचे, की विवेकने आता हा घेतला आणि याच्यानंतर विवेकचा हा शॉट, त्याच्यानंतर विवेकचा हा शॉट असणार. तर मी त्याला काही सांगायच्या आधी त्याचा कॅमेरा तिथे प्लेस झालेला असायचा. वॉव! इतकं त्याचं माझं ट्युनिंग जमलेलं होतं. तर तो एक माझा आवडता कॅमेरामन. दुसरं बंधन सिरियल मी केली निवेदिता सराफची. त्याचा जो डी-ओ-पी होता निशिकांत सातोसकर. अच्छा. त्याच्याबरोबर मजा. पण जम मजा आली काम करताना. स्वराज्यरक्षक संभाजी करताना निर्मल जानींचा एक असोसिएट होता विकास सिंग. त्याचं माझं ट्युनिंग इतकं सुंदर जमलं होतं.
आम्ही चीट शूट करायचो. हिस्टॉरिकल सिरियलमध्ये आम्ही कॅमेरा अँगल न बदलता एक या एरियाचं लाइटिंग झाले ना, सेम लाइटिंगमध्ये आम्ही ऑपोजिट अँगलचे आणि दुसऱ्या लोकेशनचे शॉट्स काढत होतो. लाइटिंग न हलवता फक्त प्रॉप्स बदलायचे. हे केवळ विकास असल्यामुळे मला म्हणून ते त्या सिरियलचा आमचा रोजचं टार्गेटही पूर्ण व्हायचं. आणि पण चीट केलेलं हे चीट कळायचं नाही. हे होतं. एडिटर्सपैकी म्हणशील तर मी खूप व्हिडिओ आजकाल टेलिव्हिजन करायला लागल्यापासून मला चांगला एडिटर कोणी भेटला नाही. आजकालचे जॉइनर्स आहेत. बोलेल त्याचा चेहरा दाखवायचा. म्हणजे अर्थात तो एक अलिखित नियमच झालेला आहे आता, बरोबर. की तू तू बोलतेस आणि माझा शॉट स्क्रीनवर आहे किंवा तुझ्या बोलण्यावर माझी रिॲक्शन आहे, मी रिॲक्ट दे. तुझं वाक्य संपल्यानंतर मी रिॲक्शन देणार. माझी रिॲक्शन झाल्यानंतर माझ्या बाजूचा माणूस रिॲक्शन देणार. मग त्याच्या बाजूचा माणूस रिॲक्शन देणार. तोपर्यंत बोलणारा माणूस गप्प. हे कुठल्या प्रकारचं एडिटिंग आहे हेच मला पाहिजे. पण आजकाल तसं असतं. असं होतंय. खरंय. तर टेलिव्हिजनमध्ये मला चांगला एडिटर नाही सापडला. अजून सापडायचा आहे. अच्छा. म्हणजे टेक्निशियन बद्दल भरपूर आठवणी. साऊंड डिपार्टमेंटमध्ये रवींद्र साठेकडनं मला खूप काही शिकायला मिळालं. तो आमचा रेकॉर्डिस्ट होता. ही इज बेसिकली अ बोनाफाईड ट्रेंड साऊंड इंजिनियर फ्रॉम FTI. तो आता गायक म्हणून जरी प्रसिद्ध झाला असला तरी ही इज अ साऊंड इंजिनियर. त्याने साऊंडमधले इतके छान छान बारकावे आम्हाला सांगितलेले आहेत, मला आणि कांचनला. उंबरठाचे जे आमचे कॅमेरामन होते राजन किनगी, ते नाही आहेत आता. पण इन जनरल असिस्टंटला कॅमेराच्या जवळपास सुद्धा कॅमेरामन फिरकू देत नाही. पण राजन किनगी आमच्या हातात कॅमेरा, तो रिफ्लेक्स कॅमेरा आमच्या हातात देत असत आणि आमच्यासाठी ते ॲक्टरला रिहर्सल करायला लावायचे. त्याच्यामुळे आमचं कॅमेरा ऑपरेटिंग आम्ही शिकलो. ट्रॉलीवर बसून ॲक्टरला प्रॉपर फॉलो करणं. झूम तेव्हा झूम मॅन्युअली ऑपरेट व्हायचे. त्या हाताने रॉड फिरवावा लागायचा. तर ते कसं धरायचं, कसं फिरवायचं, ह्या सगळ्या गोष्टी राजन किनगीने आम्हाला शिकवल्या. लेन्सहूडमध्ये न बघता कॅमेराच्या बाजूला तू उभा आहेस आणि कॅमेरा जर एखाद्या ॲक्टरला फॉलो करतोय तर तो ॲक्टर फ्रेममध्ये आहे किंवा नाही, विदाऊट मॉनिटर बाजूचा उभा असलेला डिरेक्टरला सुद्धा ते कळलं पाहिजे. याचं टेक्निक काय असायला हवं हे राजन किनगीने आम्हाला शिकवले. की कॅमेराचा रॉड असा धरला, पॅन रॉड, त्याला पॅन रॉड म्हणतो, जो रॉड असतो तो. हो हो हो. तो रॉड धरला आणि ते झूम लेन्स अशी एका हाताने धरायचे, त्याच्या पुढे लेन्स हुड असायचं. तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं की एल्बोचा हा कोपरा कॅमेरामनचा आणि लेन्स हुडचा सेंटर हे एका लाईनमध्ये असतं. ओके. आता त्याचा हात जर असा फिरलाय तर त्याच ॲक्सिसमध्ये ॲक्टर जर असेल तर तो फ्रेमच्या सेंटरला आहे. तो जर त्या ॲक्सिसच्या जरासा पुढे किंवा मागे गेला तर तो फ्रेमच्या ऑफ सेंटर गेलेला आहे. हे बारकावे त्यांनी. म्हणजे म्हणून आम्ही मॉनिटर शिवाय काम करू शकतो. क्या बात आहे. एडिटिंग म्हणशील तर त्या आता टेक्निशियन वैद्य काकांच्या हाताखालीच मी शिकलो. वैद्य काकांच्या बरोबर विसू दाभोळकर आणि अनिल कावले ही 2 मंडळी होती. तर गाणं सिंक्रोनाइज करून ते एडिट करायचं, त्याच्यासाठी एक मूव्हीवाला लागायचा. तो त्याच्यावर गाणं बघायचं आणि साऊंड ट्रॅक वेगळा असायचा, पिक्चर वेगळं असायचं. ते बघून सिंक करावं लागायचं, लिप मुवमेंट बरोबर आहेत का नाही. अनिल टेबलवर विदाऊट मॉनिटर, म्हणजे तो जो विदाऊट मूव्हीवाला, तो हातावर सिंक करायचा गाणं. तो गाण्याच्या ट्रॅकमधले प, फ, ब, भ, म ही जी अक्षर आहे वर्डिंगमध्ये येणारी, पेन्सिलने तो पॉइंट मार्क करायचा. कारण प, फ, ब ह्या अक्षरांना तुमचे लिप्स मिळतात. बरोबर. आणि मग त्याचा शॉट आहे तो स्क्रीनवर फिल्ममध्ये तुझा आर्टिस्ट जो ज्याच्यावर गाणं पिक्चराइज झाले त्याच्या लिप्स कुठे कुठे मिटलेले आहेत ती फ्रेम पकडायची.
ती प्रेम आणि हे पॉइंट मॅच केले की त्याचं गाणं सिंक्रोनाइज व्हायचं. इट्स सो डिफिकल्ट ना. ती मॅग्निफाईंग ग्लासमध्ये ती फिल्म बघाय, एक एक फ्रेम एक एक फ्रेम एक एक फ्रेम हाताने फिरवत. पण हे अनिलनी शिकवलं. म्हणजे मूव्हीला नाही मिळत आहे मग त्याच्यासाठी आपण थांबायचं नाही. हा पर्याय आहे. याचं मग फायनल चेक करायला तुम्ही जा मूव्हीवर. बरोबर आहे. हे फार इंटरेस्टिंग आहे जरा. आता एक गुगली प्रश्न टाकते. रेडी? डिरेक्शन की ऍक्टिंग? डिरेक्शन अच्छा. गोज विदाउट डिरेक्शन बद्दल डिरेक्टर्स कुठले आवडीचे आणि आठवणीतले? पहिलं नाव ऑफकोर्स शांताराम बापू. बरोबर. मराठीत. त्याच्या खालोखाल राजा परांजपे. त्यांच्या खालोखाल राजदत्त, दत्ता धर्माधिकारी, भरपूर नाव. माझे गुरु NS वैद्य, कांचन नायक, डॉक्टर जब्बार पटेल. मी वाट बघत होतो. हे मराठीतले आहेत. पण ज्यांना मी आदर्श मानतो असे हिंदीमधले काही आहेत. राज कपूरचा तर मी डाय हार्ड फॅन आहे. म्हणजे माझं दैवत आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आजही चेंबूरवरून असं पुण्याकडे जाताना किंवा राजकमल आपला RK स्टुडिओ क्रॉस करून पुढे जाताना मी RK स्टुडिओच्या दारात असा स्वतः नमस्कार करतो. बरोबर. दैवत. जसं देवळासमोरून जाताना आपण कसं असं भरतो तसं RK स्टुडिओच्या दारातून जाताना मी नमस्कार. आता हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे तर त्याच्यासाठी मी एक संकल्प केलेला आहे. मी 4 पोर्ट्रेट्स ब्लॅक अँड व्हाईट राजसाहेबांची काढायला घेतलेली आहे. त्यातली 2 पूर्ण झालेली आहे. तिसऱ्याचं पेन्सिल स्केच झालेलं आहे. आम्हाला बघायला आवडेल सर. हां, ते मी पोस्ट करणार. तुम्ही तुमच्या फेसबुक इंस्टाग्राम पेजवर नक्कीच ते पोस्ट करा. आणि त्या 4 पैकी एक मी स्वतःला गिफ्ट करणार आहे. अरे वा. आणि दुसरी 3 माझे 3 मित्रमैत्री. सर म्हणजे आपण ड्रॉइंग पण करता म्हणजे हो, भरपूर काही करता. छान. ती 3 नावं ठरलेली आहेत. म्हणजे मला पाहिजे म्हणून आता हा पॉडकास्ट बघितल्यानंतर मला कोणी प्लीज व्हॉट्सअपवर किंवा फोन करून सांगू नका, अरे ते तू राहिलेल्या 3 मध्ये माझा नंबर असं नाही. ती 3 कोणाला द्यायची नाही ऑलरेडी ठरलेलं आहे. सो ज्यांना मिळणार आहेत त्यांना मिळणार आहे. तर राज कपूर आहे, गुरुदत्त ते एक नाव आहे माय फेवरेट. कंटेंट, परफॉर्मन्स, ब्लॉकिंग, चित्रकार आहे पेंटिंगची फ्रेम असते ना तसा तुमचा ब्लॉक लागला पाहिजे. वा. याच्यासाठी ही माणसं आग्रही आहे. क्या बात आहे. आताच्या न्यू डिरेक्टर्स बद्दल असं कोणी आहे का मग डिरेक्टर हेच जे तुम्ही आता बोललात की नाही तो दूरदृष्टीपणा आहे आणि आहे काही लोकांकडे आहे ना, आहेत अशीही माणसं आहेत. पण नाही मला त्यांची नावं घ्यावीशी वाटत इथे. बर. काय हरकत. आणि आपली लिस्ट पूर्ण व्हायची अजून. अरे हो सर. गुरुदत्त पर्यंत आपण आलो. दुसरं सगळ्यात महत्वाचं मी ज्यांना फॉलो करतो विजय आनंद. अच्छा. आणि मनोज कुमार या 2 माणसांकडनं ट्रॉली कशी ऑपरेट करावी हे मी शिकलो त्यांचे सिनेमे बघून. ओके. माझं आता म्हणजे बरेचसे ॲक्टर्स माझ्या टिकिंग पॅटर्नचं कौतुक करतात. मग त्यांना ते आवडतं. मी नॉर्मली अख्खा सीन एका शॉटमध्ये शूट कर. म्हणजे तुम्ही आता YouTubeला जाऊन बंधनचे काही एपिसोड्स बघाल. हल्ली तो पॅटर्न डेली सोपला राहिला नाही आहे. पण तरी मी काही अंशी तो प्रयत्न मी स्वराज्य रक्षक संभाजी आणि जिजामाता करताना मी केलेले आहे. म्हणजे काही मोठे शॉट्स घ्यायचे की ज्याच्यात मागच्या एपिसोडमध्ये मी निलेशला सांगितलं कसं की ॲक्टर्सना खूप सारे मुवमेंट्स देतो आणि त्या मुवमेंट्सच्या बरोबर मी कॅमेराला ही मुवमेंट देतो. माझी ट्रॉली त्या पद्धतीने फिरत असते. मग त्याच्यामध्ये
एकाच शॉटमध्ये तुम्हाला ओव्हर शोल्डर मिळतो, एकाच शॉटमध्ये तुम्हाला टू शॉट मिळतो, एकाच शॉटमध्ये तुम्हाला क्लोजअपही मिळतो, तुमचा आता pause तसं नाही राहिलं पण सर. तर हे प्रयत्न मी करतो. हे मी कोणाकडनं शिकलो? विजय आनंद आणि मनोज कुमार यांचे पिक्चर्स बघून. आणि आत्ता मी जेवढी नावं घेतली ना, डिरेक्टर म्हणून, ह्या सगळ्यांचा एडिटिंगवरती कमांड होता. हम्म. ते महत्वाचं. ते स्वतः एडिट टेबलवर बसणारी माणसं होती. शांताराम बापू, म्हणून त्यांना तो अंदाज पण होता की कसं गुरुदास, शॉट घ्यायचं. राज कपूर, विजय आनंद, मनोज कुमार स्वतः एडिट टेबलवर बसून त्यांनी आपल्या फिल्म्स केलेल्या. हम्म. शांतारामा पुस्तक जर किंवा शांताराम बापूंची एक आत्मकथा आहे, त्याच्यामध्ये जर एक सिक्वेन्स आहे की एडिट करता करता मध्ये त्यांना एक शॉट पाहिजे होता, तर तो शॉट नव्हता घेतलेला, तर तिथे एक ब्लँक फ्रेम टाकूया आपण, हा शॉट आपण नंतर घेऊया. तर शॉट घेण्यापूर्वी तिथे मोजून शांताराम बापूंनी 17 फ्रेम्स ब्लँक टाकल्या होत्या, कारण हा फ्रेम अच्छा. हा एवढाच 17 फ्रेमचा हा मला क्लोज घ्यायचा आहे, तो तेवढाच घेतला आणि तेवढाच यावा. क्या बात. इतकं एडिटिंगवर कमांड पाहिजे. तर हे यांना आदर्श मानतो किंवा यांना मी फॉलो करतो. म्हणून आजही आता माझ्या हातात स्क्रिप्ट आल्यानंतर मी सांगतो की हा शॉट, हा सीन तुमचा 2 मिनिटं निघेल, हा सीन तुमचा 2.5 मिनिटं निघेल, हा 1 मिनिटात संपणार आहे. हातात कागद घेतल्यावर मला त्याचं ड्युरेशन कळतं. बरोबर. थोडंसं वर-खाली होतं, पण साधारण मी सांगितलेल्या मिनिटाच्या आसपासच तो सीन होतो. बरोबर. आणखीन एक नाव इथे मेन्शन करेन मी, अमर हळदीपूरचं. अच्छा. अमर हळदीपूर हा म्युझिक अरेंजर आहे. खूप छान सोलो व्हायोलिनिस्ट आहे. ओके. आता आम्ही जब्बार पटेलांबरोबर जेवढ्या फिल्म्स केल्या, सिंहासन, उंबरठा, यांना हृदयनाथ मंगेशकरांचं म्युझिक होतं. हृदयनाथ मंगेशकरांचा हा असिस्टंट. अच्छा. माझा निष्पाप सिनेमाचं बॅकग्राऊंड अमर मी केलं. तर तुमचा सीनचं बॅकग्राऊंड कसं असावं आणि त्यासाठी काय विचार करायचा, ह्याचं एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला अमरने आम्हाला शिकवला. माझ्या सिरियल्सचं किंवा माझ्या सिनेमाचं जेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक लागतं ना, तेव्हा त्याच्या मागे तो थॉट असतो जो अमरने दिलेला आहे. म्हणून ते परफेक्ट वाटतं. बॅकग्राऊंड म्युझिक हे बॅकग्राऊंडला राहतं. माझं बॅकग्राऊंड म्युझिक कधी फोरग्राऊंडला येणार नाही. वा. तर अशी काही मंडळींची नावं आहेत. हो, बरीच मंडळी आहेत. तर सरते शेवटी आपण पॉडकास्टच्या लास्ट सेगमेंटला आलोय, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर राऊंड. एका शब्दातच उत्तर द्यायचे. अरे देवा. सुरू करूया. हा. तुमचा ऑल टाइम आवडता मराठी चित्रपट एका शब्दातच शेजारी. द्यायचे. शेजारी. कारण दुसऱ्या कुठल्या सिनेमाचं नाव घेईन तर ते मोठं, त्याला शब्द अनेक असतील ना, वाक्य असे. असं नाहीये, तुम्ही 2-3 शब्द पण घेऊ शकता, पण पण हे छान होतं. शेजारी वन वर्ड. वन वर्ड. एका शब्दात तुमचं दिग्दर्शन शैली. मूवमेंट. वाव, ग्रेट ग्रेट. सर, आपल्याला संधी मिळाली तर कुठल्या क्लासिक चित्रपटाचं तुम्ही दिग्दर्शन करायला तुम्हाला आवडेल? एकच नाव. शेजारीचा रिमेक इथं एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये व्हावा असं माझं स्वप्न आहे. वा. म्हणजे आम्हालाही बघायला मिळेल. त्याचं कारण त्या शेजारीमध्ये हिंदू मुस्लिम एकोप्यावरती ज्या पद्धतीने शांताराम बापूंनी भाष्य केलं, विश्राम बेडेकरांनी लिहिलेला सिनेमा आहे ऑफकोर्स, त्याच्यावर तो ऑल्टरनेट असणारच. पण त्यातला तो जो अंडर करंट आहे ना, तो आजच्या काळात आज जे काही जातीपातीचं आणि धर्माचं अवडंबर माजलेलं आहे, तर या आजच्या बॅकड्रॉपवर शेजारीचा तो थॉट घेऊन पुन्हा तशी 2 मित्रांची गोष्ट करावी. वा वा वा, मस्त. मोठ्या बजेटचा चित्रपट की लो बजेटचा पण हटके चित्रपट? ऑफकोर्स सेकंड चॉईस. लो बजेट. लो बजेट हटके. OTT की थिएटर सर, तुमच्या दृष्टीने काय? थिएटर. थिएटर. सर, जर तुम्ही दिग्दर्शक नसता तर तुम्ही कुठलं करिअर चूज केलं असतं?
आर्मीत जायचं ठरवलं होतं. अच्छा. हां. त्या अनुषंगाने घरातनं प्रयत्नही झाले होते. माझ्या आईची इच्छा होती. हं, हं, हं. पण 2 ॲक्सिडेंट झाले. एक तर शाळेत असतानाच मी 2 वेळा नापास झालो. अच्छा, ॲक्सिडेंट. हां, तर अपघातच होता. एकदा 7वी ला नापास झालो, एकदा 9वी ला नापास झालो. ओके. त्याच्यामुळे रेकॉर्ड खराब झाला. तर आर्मीचं कॅन्सल. भोसले मिलिटरी स्कूलमध्ये बरोबर. हां. आणि दुसरा ॲक्सिडेंट असा झाला, की माझं किडनीचं ऑपरेशन झालं आणि माझी एक किडनी ॲम्प्युट केली. त्याच्यामुळे मग फिजिकली पण मी अनफिट झालो. पण गेलो नाही यार. आणि त्याच्या आधी तोंडाला रंग लागून 15व्या वर्षी मी स्टेजवरती सुरूच केलं होतं. सुरू म्हणजे केलं. ऑलरेडी त्याच्यामुळे ते करियर चूज केलंच होतं. शेर के मुंह में खून लग गया था. अ, आवडता फिल्म मेकर ज्यांच्यासोबत आजही तुम्हाला काम करायला आवडेल किंवा एक स्वप्न आहे असा फिल्म मेकर? राज कपूर. मला वाटलंच तर. आवडतं लोकेशन जिथे चित्रीकरण करायला आवडेल? कुठलंही. कुठलंही? इट डझंट मॅटर. लोकेशनची ब्युटी नसते. ब्युटी इज इन युअर ब्लॉक. बरोबर. पटलं सर हे. तुम्ही काय ब्लॉक लावता? खंडहरमध्ये पण तुम्ही चांगल्या फ्रेम्स लावू शकता. गुहेमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या फ्रेम्स लावू शकता. ती ब्युटी दिसते गुहेची. एका वाक्यात तुमचा करिअरचा सारांश द्या. बटाटा. बटाटा. हो का? बटाटा उपवासाला चालतो. बरोबर. बटाटा मटणात घातला तरी चालतो. बटाट्याचा वडापाव सुद्धा होतो. तुम्हाला भाजलं असेल तर त्याच्यावर बटाटा किसून लावता येतो. वाह, 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 वाह! तुमच्या गाडीचा वायपर नसेल तर बटाटा कापून तुम्ही काचेवर घासा. भर पावसात तुम्हाला विजन क्लिअर मिळतं. तर बटाटा यू आर लाइक बटाटा ऑल्सो. ऑलराउंडर. म्हणजे ऑलराउंडर मल्टी टॅलेंटेड तर आहेच हां, तर तुम्ही तुम्ही कशातही यूज कशातही टाका. मी ते काम करेन मी ते काम करीन. म्हणजे मी आता बस आणि परफेक्टली करेन. कांचनचा पहिला सिनेमा होता कळत नकळत. तर कांचनने मला सांगितलं मी तुला असिस्टंट म्हणून घेणार. हो. आणि नंतर तर मी त्या सिनेमाला आर्ट डिरेक्टर म्हणून काम केलं. एक सीरियल हा प्रोड्यूस करत होता विजय कदम. आता नाही आहे तो आपल्यामध्ये. तर त्याच्या सीरियलला मी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलं. एडिटर तर मी आहेच. डिरेक्टर तर मी आहेच. बरोबर. वेळप्रसंगी मी लिहूही शकतो. साऊंडमध्ये पण सर आपण भरपूर काम केलंय. कामही करतो ॲक्टर म्हणून. हां. मगाशी सांगितलं त्याच्या मी एक 6 एपिसोडची सीरियल ॲज अ डी-ओ-पी केली आहे आई दूरदर्शनची. गं! म्हणजे ते पण झाले. मी तेच म्हटलं बटाटाचा. बरोबर, बरोबर. पुट मी एनीवेअर. भरपूर गप्पा झाल्यात आणि अजूनही ऐकायला आवडतंय आणि असं वाटतं हा एपिसोड थांबूच नये. पण आता आपण इथे थांबतोय. एन-पी क्रिएशनच्या या पॉडकास्टमध्ये विवेक देशपांडे सर इथे आपण आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. निलेशकडून आणि माझ्याकडून मी तुम्हाला आभार व्यक्त करते. अरे आभार व्यक्त करू नका. मला खूप मजा आली बोलायला. सर आम्हाला पण भरपूर मजा आली आणि भरपूर काही ऐकायला मिळालं. नवोदित कलाकारांना पण हा एपिसोड खूप आवडेल आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही सर आलात आणि तुमचा अमूल्य वेळ इथे दिला त्याबद्दल खूप खूप आभार. आणि असेच आमच्या पॉडकास्टला येत राहावे आणि सरांना नक्की फॉलो करा Instagram आणि Facebookवर आणि आमच्या Instagramच्या एन-पी क्रिएशनच्या चॅनलला आणि Facebookच्या चॅनलला फॉलो करायला नक्की विसरू नका. YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक यू सो मच. आणि सर सरते शेवटी आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी पण आठवणीतली भेट एन-पी क्रिएशनकडून मी तुम्हाला अरे वाह!